आता खरात प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। भोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची आयकर विभाग आता चौकशी करणार आहे। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला येता वेग येणार आहे। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची आता आयकर विभाग चौकशी करणार आहे, तपासणी करणार आहे। उत्पन्नाचा स्रोत आणि त्यासोबतच आयकर विवरण पत्रांची देखील पडताळणी होईल। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर येणार आहेत। जमिनीच्या व्यवहाराच्या संबंधित असणारेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावे आहे। काही सामाजिक सातबारांवर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचं देखील तपासात उघड झालेलं आहे। मोठ्या व्यवहारांचं लिंकिंग करून संयुक्त तपास केला जाणार आहे। बँक व्यवहार, रोख रकमेच्या हालचालींची देखील चौकशी होईल। ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार आहे। खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा या चौकशीद्वारे होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अत्यंत महत्त्वाची बातमी, एका बाजूला एसआयटी चौकशी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता आयकर विभागही खरातची चौकशी करणार आहे। बरोबर आहे। एसआयटीची जी चौकशी सुरू आहे ती केवळ त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमीच तपासून बघणं हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्याने जी माया गोळा केलेली आहे ती कोणाच्या माध्यमातून गोळा केली, त्याचे इतर सहकारी कोण आहे, त्याच्या कृत्यांमध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे आणि जी त्याची मालमत्ता आता समोर येत आहे, जी देशात आहे, राज्यात आहे आणि त्याचबरोबर विदेशात असल्याचं देखील बोललं जात आहे। तर एवढा पैसा त्याच्याकडे कुठून आला, काहींनी बक्षीसपत्र त्याला दिलेले, तर ते बक्षीसपत्र देण्याची नेमकी कारणं काय आहेत, त्यांचे आणि याचे लागेबांधे काय होते, अशा संपूर्ण गोष्टींचा आता तपास हा सुरू झालेला आहे। एसआयटीची चौकशी सुरू असतानाच आता आयकर विभागाच्या रडारवर देखील अशोक खरात त्याला मदत करणारे आणि त्याच्याशी आर्थिक हितसंबंध साधणारे असे सर्वच जण आता रडारवर आलेले। त्यामुळे या तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। 50हून अधिक ठिकाणी अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर जमिनी आहेत, मालमत्ता आहेत, त्यांची देखील चौकशी होणार आहे। काही सामायिक क्षेत्र आहे जिथे काही प्रशासकीय अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबियांची नावं आहेत, त्याची देखील तपासणी केली जाणार आहे। अधिकाऱ्यांचा आणि याचे काय आर्थिक संबंध होते हे देखील तपासलं जाणार आहे। त्यामुळे अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार करणारे सर्वांचे पाय आता खोलात जात आहेत। नक्कीच, एका बाजूला महिलांची फसवणूक केली जातच होती आणि दुसऱ्या बाजूला अशा रीतीनं पैशांचा मोठा साठा आता खरात गोळा करत होता। घबाड आता सापडणार आहे। या अनुषंगाने तुमच्याकडून मुकुल अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।